विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडला आपण मायटोसिस सेल डिव्हिजनमध्ये आपण स्टेप्स पाहिल्या होत्या. त्यामध्ये एकूण खऱ्या स्टेप दोनच, कॅरिओकायनेसिस डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड सेकंड कोणती होती, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय म्हटलं आपण, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. इट हॅज 4 स्टेप, 4 स्टेज म्हणा, स्टेप म्हणा. पहिली कोणती होती, प्रोफेस, सेकंड मेटाफेस, थर्ड ॲनाफेस अँड फोर्थ टेलोफेस. आपण चौकांची माहिती बघितली. इथला क्रम पुन्हा लक्षात घ्या. त्यामुळे थोडंसं त्यामध्ये चुकीचं झालं होतं, गडबड झाली ती याच्यामध्ये. आता क्लिअर पण पहा. मागच्या पिरियडला काय सांगितलं तुम्हाला मी त्यामध्ये, की प्रोफेस नंतर ॲनाफेस म्हटलं होतं. तसं नाही, चुकीचं आहे, ते चुकून होऊन गेलं. ते प्रोफेस नंतर मेटाफेस, त्यानंतर ॲनाफेस आणि त्यानंतर टेलोफेस. ते झालं कॅरिओकायनेसिस. म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस तयार झाले की, व्हेन देअर इज डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस कंप्लीट, दॅट टाईम सेकंड स्टेप ऑफ मायटोसिस स्टार्ट. आणि ती कोणती आहे, सायटोकायनेसिस. सायटो म्हणजे सायटोप्लाझम, कायनेसिस म्हणजे ब्रेकिंग डाऊन. सायटोप्लाझम डिवाइड इंटू 2 पार्ट. So division of cytoplasm, it is called as cytokinesis. And karyokinesis is already over. It means it produces 2 nucleus. Immediately after that, it is followed by division of cytoplasm. त्यामुळे काय होईल मग, 2 new cells are produced. 2 new cells are produced. आणि त्या ज्या 2 नवीन सेल तयार होतं त्याला म्हणतो आपण डॉटर सेल. त्याला म्हणतो आपण डॉटर सेल. तुम्ही सर्वांनी मागच्या पिरियडला पाहिलं असेल, एका सेलपासून म्हणजे एका पॅरेंट सेलपासून किती सेल बनल्या होत्या, 2 डॉटर सेल. अशा प्रकारे त्या तयार होतात. आता हे सायटोकायनेसिस होते कसं बघा, प्रोसेस नंबर 1. आता 2 प्रकारचे सेल असतात, एक प्लॅन्ट सेल आणि दुसरी ॲनिमल सेल. इन प्लॅन्ट सेल हे कसं होते, ए नॉच इच फॉर्म. नॉच म्हणजे खाच, बघा अशी खाच तयार होते. कोणामध्ये, ॲट द इक्विटोरियल प्लेन सेल, मध्यभागात, सेलच्या बरोबर मध्यभागामध्ये अशी खाच तयार होते. इक्विटोरियल प्लेन म्हणजे अगदी मध्यामध्ये सेलच्या. त्यानंतर दॅट नॉच डिपन्स, मग ती नॉच अशी अशी आणखी खोल होते. ग्रॅज्युअली, हळूहळू. नॉच डिपन्स स्लोली, ग्रॅज्युअली. अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्म. आता हे नॉच डीप झाली, शेवटी काय होते मग ती नॉच मीट टुगेदर, मिळते, ही आणि ही खाच मिळते आणि त्यामुळे मग इट सेपरेट 2 cells. ठीक आहे. इन दिस वे 2 daughter cells आर फॉर्म. 2 daughter cells आर फॉर्म. हे झालं कोणामध्ये, इन ॲनिमल सेल. हे कुठे घडलं, हे ॲनिमल सेलमध्ये. याला म्हणू आपण ॲनिमल सेल. आणि दुसरी आहे प्लॅन्ट सेल. तर तसं नाही होत, त्यामध्ये नॉच वगैरे तयार होत नाही. काय होते मग त्यामध्ये, इन प्लॅन्ट सेल अ सेल प्लेट इज फॉर्म. अशी सेल प्लेट तयार होते एक्झॅक्टली अलॉंग मिड लाईन ऑफ द सेल. जी सेलची मध्य लाईन आहे, मध्यभागातली गेलेली, त्याच्यानुसार अलॉंग दिस मिड लाईन सेल प्लेट इज फॉर्म. अँड दिस सेल प्लेट डिवाइड द सायटोप्लाझम इंटू 2 different cells. बिकॉज न्यूक्लियस आर ऑलरेडी 2, सो देअर इज ओनली डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम विथ द हेल्प ऑफ सेल प्लेट. हे कुठे घडते, इन प्लॅन्ट सेल. हे याचे 3च मुद्दे महत्त्वाचे आहेत. हाऊ देअर इज सायटोकायनेसिस प्रोसेस ड्युरिंग मायटोटिक सेल डिव्हिजन. ओके. आता यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया, ते म्हणजे मिओसिस. बघा आता मिओसिसमध्ये काय असते, तुम्ही मागं बघितले असाल, मायटोसिस प्रोसेस टेक्स प्लेस इन ओनली 1 type of. Overall there is 1 process, but in the meiosis there are 2 stages. कोणते आहे, meiosis 1 and meiosis 2. असं होतं का मायटोसिसमध्ये, नाही. द मायटोसिस प्रोसेस वॉज ओवरऑल 1 process. देर वेर नो सेपरेशन. हिअर इज meiosis is separated into 2 stages, meiosis 1 and meiosis 2. आता पहिले पाहू आपण आजच्या पिरियडला meiosis 1. यामध्ये काय होते, यामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी घडतात. नंबर 1 बघा, मुख्य ठळक गोष्टी कोणत्या घडतात, रिकॉम्बिनेशन.
क्रॉसिंग ओव्हर ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. जे क्रोमोझोम्स सारखे असतात त्यांची लांबी सारखी असते, पोझिशन ऑफ सेंट्रोमियर इज सेम, जीन्स लोकेशन आल्सो सेम असते, त्याला म्हणतो आपण होमोलोगस क्रोमोझोम्स. तर या होमोलोगस क्रोमोझोम्समध्ये काय होते, क्रॉसिंग ओव्हर काय होते, म्हणजे याचं पार्ट ऑफ वन क्रोमोझोम्स अटॅच टू सेकंड क्रोमोझोम्स अँड सेकंड क्रोमोझोम्स पार्ट अटॅच टू फर्स्ट क्रोमोझोम. म्हणजे याचं मटेरियल त्याला दुसऱ्या क्रोमोझोमला, दुसऱ्या मटेरियल पहिल्याला, याला म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन ऑफ द होमोलोगस क्रोमोझोम्स. आणि त्यामुळे काय होते मग, सो होमोलोगस क्रोमोझोम्स डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. क्रॉसिंग ओव्हर झालं की यांचे मग 2 गट तयार होतात. हे होताना सिस्टर क्रोमॅटिड नाही, त्यांची पार्ट नाही, क्रोमोझोमस डबल तयार होतात, यांचे 2 संच बनतात. सो होमोलोगस क्रोमोझोम्स हे महत्त्वाचं आहे, नॉट सिस्टर क्रोमॅटिड. ठीक आहे, म्हणजे क्रोमॅटिड नाही, टोटल क्रोमोझोमस डिवायडेड इंटू 2 ग्रुप, म्हणजे 2 गट पडतात. त्यानंतर मग फायनली 2 क्रोमोझोम शेड तयार झाले की मग काय होईल, एक क्रोमोझोम शेडचा एक न्यूक्लियस, दुसऱ्या क्रोमोझोम शेडचा दुसरा न्यूक्लियस, म्हणजे 2 सेल्स. सो फायनली 2 हॅप्लॉइड सेल्स आर प्रोड्यूस. याचे मग काय होते मग सांगा बरं, या होमोलोगस क्रोमोझोमचे दॅट आर प्रोड्युसिंग 2 सेपरेट होमोलोगस क्रोमोझोम सेट बिकॉज ऑफ डिव्हिजन. आणि त्यामुळे 2 सेपरेट न्यूक्लियस, 2 सेपरेट सेल्स आर प्रोड्यूस. याला म्हणतो आपण 2 हॅप्लॉइड सेल्स आर प्रोड्यूस. ठीक आहे, आता हॅप्लॉइड सेल म्हणजे काय, त्याच्यामधले क्रोमोझोम जे असतील ते नंबर ऑफ क्रोमोझोम्स ते पॅरेंट सेलच्या तुलनेमध्ये हाफ बनले असतील, म्हणून त्याला म्हणतो हॅप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम्स डबल, हॅप्लॉइड म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम्स सिंगल, कारण ते क्रोमोझोम काय झाले, डिवाईड झालेले आहे. म्हणजे जेवढे क्रोमोझोम होते त्याचे हाफच बनले ना डिवाईड झाल्यामुळे, म्हणून त्याला म्हणतो आपण क्रोमोझोम्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. समजा 10 क्रोमोझोम असतील तर 2 ग्रुप बनले, म्हणजे 5-5चा 1 ग्रुप, म्हणजे क्रोमोझोम हाफ बनले, म्हणून त्याला म्हटलं फायनली 2 हॅप्लॉइड सेल्स आर प्रोड्यूस. म्हणजे पॅरेंट सेलच्या अर्ध्या संख्येने क्रोमोझोम त्यामध्ये असते, याला म्हणतो आपण हॅप्लॉइड सेल. असं का बरं घडलं, कारण पाहिलं आपण की होमोलोगस क्रोमोझोम डिवाइड इंटू 2 ग्रुप्स. आता 2 गट बनल्यामुळे त्याची संख्या काय होईल, नक्कीच वाटणी होईल, अर्धी अर्धी होईल. ओके, सो इट हॅज टोटल 4 स्टेज. बघा आता मिओसिस फर्स्ट, यानंतर मिओसिस फर्स्ट, इट हॅज टोटल 4 स्टेजेस. आता स्टेज कोणत्या कोणत्या आहेत बघा, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर कोणत्या आहे, मुख्य स्टेज 4च आहेत. इथे पण प्रॉफेस, मेटाफेस, एनाफेस, टेलोफेस आहे. पण इथे जे प्रॉफेस जी स्टेज आहे ही आणखी डिवाईड झाली आहे 5 स्टेपमध्ये. प्रॉफेस ऑफ मिओसिस 1 इट इज अगेन डिवायडेड इंटू 5 स्टेप्स. आणि त्या 5 स्टेप कोणत्या, ह्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहे, कारण पाठाच्या शेवटी याच्यावरती प्रश्न विचारला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकात फक्त डायग्राम देऊन अशा प्रकारची डायग्राम बरोबर क्लिअर नाही आहे, पण आपण हीच घेतलेली आहे, कारण डायग्राम तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे देऊन आहे पुस्तकात तेच घेतलेलं आहे. पेपरला प्रश्न जर आला तर हेच काढायचं, पण तुम्हाला नाव देऊन नाही आहे आणि एक्सप्लेन करून नाही आहे, म्हणून तुम्हाला मी याचं कमीत कमी शॉर्ट मिनिटमध्ये एक्सप्लेन करतो. तर पेपरला प्रश्न आला तर तुम्ही असं लिहू शकले पाहिजे. मुख्य गोष्टी यामध्ये काय घडतात या स्टेपमध्ये हे आपल्याला शिकायचं आहे. सर बघा आता प्रोफेस ऑफ द मिओसिस 1 काय म्हटलं, प्रोफेस ऑफ द मिओसिस 1. पेपरला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठाच्या शेवटी प्रश्न विचारला आहे, एक्सप्लेन द प्रोफेस ऑफ मिओसिस 1 विथ ऑल स्टेजेस विथ ऑल सुटेबल डायग्राम. हे तुम्हाला माहीत लिहिता आलं पाहिजे म्हणून तुम्हाला मी सांगत आहो. तुम्ही अगदी असंच लिहायचं. आता तुमच्या गाईडमध्ये वगैरे तुम्ही बघितले समजा तर खूप लांब लांब देऊन आहेत, हे तुमच्या डोक्याच्या बाहेरचं राहील आणि तुमच्या ते लेवलचे नाही आहे, ते समोरच्या लेवलचं आहे, 11वी-12वीच्या लेवलचं आहे. तुम्हाला फक्त याची ओळख होणं महत्त्वाचं आहे आणि त्यातले मुख्य तुम्हाला बदल फक्त लिहायचे आहेत. ठीक आहे, सो व्हॉट आर द डिफरंट 5 स्टेप्स ऑफ द प्रोफेस ऑफ मिओसिस 1. कोणते कोणते, नंबर 1 लायपोटीन, नंबर 2 झायगोटीन, नंबर 3 पॅसिटीन, नंबर 4 डिप्लोटीन अँड नंबर 5 डायकायनेसिस. तर बघा 5 स्टेप्स ऑफ प्रोफेस ऑफ मिओसिस 1. नंबर 1
लायपोटीन, झायगोटीन, पॅसिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. बाकी टीन तर कॉमनच आहे. पहिले म्हणायचं लायपो, झायगो, पॅची असं लक्षात ठेवायचं. मग डिप्लो, लायपो, झायगो, पॅची, डिप्लो आणि शेवटी आहे डायकायनेसिस. इथे 2 सेपरेट न्यूक्लियस बनणं सुरू होते म्हणून त्याला म्हणतो डाय म्हणजे 2, कायनेसिस म्हणजे 2 होतात त्याच्यामध्ये भाग सेलचे, न्यूक्लियसचे. म्हणून डाय म्हणजे 2, ब्रेकिंग म्हणजे एकाचे 2 होतात, कायनेसिस म्हणजे ब्रेकिंग डाऊन, डिव्हिजन. तर बघा पहिल्यांदा आपण लायपोटीन बघूया आपण. तर लायपोटीन काय भानगड आहे? लायपोटीनमध्ये काय होते? सिंपल बदल. जी असते पॅरेंट सेल असते त्यातलं क्रोमोझोम स्टार्ट कंडेन्सेशन. इथं क्रोमोझोम्स कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरू होते, क्रोमोझोम्स आखूड व्हायला सुरुवात होते, ते बिकम थिक यामध्ये. आणि त्यामुळे काय होते? दे बिकम कॉम्पॅक्ट म्हणजे असे घट्ट होतात. ते असे लांब होणं वेगळं, याला म्हणतो आपण रिलॅक्स, याला म्हणतो आपण कॉम्पॅक्ट होणे म्हणजे एकमेकाच्या ते जवळ येतात. त्यामध्ये आपण त्याला कंडेन्सेशन स्टार्ट, सो ते बिकम कॉम्पॅक्ट, असे दाट होऊ लागतात, दाट होणे याला म्हणतो आपण कॉम्पॅक्ट. 2च बदल इथं घडतात. कुठे? लायपोटीन. फर्स्ट स्टेप ऑफ प्रोफेस, बरोबर आहे, ऑफ मेओसिस 1. सेकंड झायगोटीन. आता होमोलोगस क्रोमोझोम जे असतात त्या सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये दे स्टार्ट पेअरिंग, त्यांची पेअरिंग सुरू होते. ते क्रोमोझोम जोडी तयार करतात, त्याला म्हणतो आपण पेअरिंग. त्यामध्ये काय होते? मग त्या क्रोमोझोम सेकंड पार्ट, क्रोमॅटिड आर्म्स, क्रोमोझोमचे पार्ट जे असतात ते होतात डिवाइड. एका क्रोमॅटिड आर्मचे काय होतात? डिवाइड इंटू 4 पार्ट्स. म्हणजे काय म्हणतात? 4 पार्ट. याला नाव आहे टेट्रड. काय नाव आहे? टेट्राड. तसं म्हणा, टेट्राड म्हणजे चेट्रा म्हणजे 4 भागाचे तयार होतात. 2 गोष्टी घडतात. कोणते? इन झायगोटीन होमोलोगस क्रोमोझोम स्टार्ट पेअरिंग. सेकंड, क्रोमॅटिड आर्म्स डिवाइड टू 4 पार्ट्स. त्यानंतर पॅचिटीन. आता जे क्रोमोझोम सेपरेट झाले होते, जे क्रोमोझोम त्यांनी पेअरिंग केली होती, होमोलोगस क्रोमोझोम पेअरिंग इन झायगोटीन, तर त्याने काय होतं? याच्यामध्ये त्या क्रोमोझोमचं भागाचं अदला बदल होते, म्हणजे क्रॉसिंग ओव्हर ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे याचे क्रोमॅटिड दुसऱ्या एकाचे क्रोमॅटिड ऑफ 1 क्रोमोझोम्स गोज टू अदर क्रोमोझोम्स अँड क्रोमॅटिड ऑफ सेकंड क्रोमोझोम्स कम टू फर्स्ट क्रोमोझोम. या दोघांची होते अदला बदल. याला म्हणतो आपण एक्सचेंज. म्हणजे एकाचे क्रोमॅटिड ट्रान्सफर टू नेक्स्ट होमोलोगस क्रोमोझोम्स आणि दुसऱ्या होमोलोगस क्रोमोझोमचे क्रोमॅटिड कम टू फर्स्ट क्रोमोझोम्स. याला म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर ऑफ द क्रोमॅटिड. ठीक आहे. याला म्हणतो आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड. का बरं? सिस्टर म्हणजे दोन्ही क्रोमॅटिड एकाचे असतात. पहिलं इथं म्हटलं आहे नॉन सिस्टर क्रोमॅटिड. याचा अर्थ काय? म्हणजे 2 वेगवेगळ्या क्रोमोझोमचे क्रोमॅटिड ते सारखे असतील का? नाही, म्हणून त्याला म्हटलं नॉन सिस्टर. एकाच क्रोमोझोमचे क्रोमॅटिड सारखे, त्याला म्हणतो आपण फक्त सिस्टर क्रोमॅटिड. पण इथं कसं आहे? यांच्यामध्ये होते अदला बदल. याला म्हणून त्याला म्हटलेलं आहे आपण क्रॉसिंग ओव्हर ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे क्रोमॅटिड ऑफ 1 क्रोमोझोम्स and chromatid of second chromosomes, they are different, so they are called as non-sister. So there is exchange of chromatid material, genetic material. दुसरं आहे तेच म्हटलं जेनेटिक एक्सचेंज. काय होते? जेनेटिक एक्सचेंज. आणि म्हणून याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होते. याचं क्रोमॅटिड त्याला, याचं क्रोमॅटिड याला. म्हणून जे क्रोमोझोम नवीन बनणार ते कसे होते? न्यू कॉम्बिनेशन. ते काय असतील? नवीन असतील. दे आर टोटली न्यू. हे कुठं घडते? पॅचिटीनमध्ये. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड अँड सेकंड जेनेटिक एक्सचेंज ऑफ मटेरियल, जेनेटिक मटेरियल एक्सचेंज अँड देअरफॉर न्यू कॉम्बिनेशन फॉर. नंतर 4थी स्टेज आहे डिप्लोटीन. काय नाव आहे? डिप्लोटीन. इथं काय होतं सांगा बरं? होमोलोगस क्रोमोझोम जे असतात ते आता होतात सेपरेट, वेगळे होतात. सेपरेशन ऑफ द होमोलोगस क्रोमोझोम स्टार्ट हिअर. याचा सेपरेशन वेगळे व्हायला इथं सुरुवात होते, वेगळे पूर्ण होत नाही इथं. देअर इज स्टार्टिंग ऑफ द सेपरेशन ऑफ होमोलोगस क्रोमोझोम.
बघा इथं लिहिलं आहे मी, होमोलोगस क्रोमोझोम्स स्टार्ट सेपरेशन. आणि त्याच्यामुळे मग आता यांचा साईज शेप बदलतो बघा. दे टेक्स लुक लाईक द एक्स शेप. बघा इथं एक्स, इंग्रजी एक्स शेपसारखा शेप तयार व्हायला सुरुवात होते. हे कुठे घडते? डिप्लोटिनमध्ये घडते. ठीक आहे. म्हणजे होमोलोगस क्रोमोझोम स्टार्ट सेपरेशन अँड दॅट टेक्स एक्स लेटर शेप. आणि शेवटची स्टेप आता बघा याच्यामध्ये काय होते, इथं स्पिंडल फायबर फॉर्मेशन स्टार्ट होते. पूर्ण स्पिंडल फायबर टोटली फॉर्म अँड दे सेपरेट क्रोमोझोम्स. त्यांना ते वेगळे करतात. स्पिंडल फायबर सेपरेट्स होमोलोगस क्रोमोझोम्स. त्यानंतर हियर न्यूक्लियोलस डिसअपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आल्सो ब्रेकडाऊन. इथं न्यूक्लियोलस पण राहत नाही आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आल्सो ब्रेकडाऊन. इथे बघा तुम्हाला दिसते न्यूक्लिअर मेम्ब्रेन. इथे आहे का? इथे नाही आहे. टोटली इट ब्रेकडाऊन, नष्ट होते, तुटते, नष्ट होते. न्यूक्लियोलस आल्सो डिसअपियर. अशा प्रकारे इथं ह्या 5 स्टेप आहेत. याच्यात बरीचशी बाकीची माहिती आहे, तुम्ही वाचा. तर तुम्हाला वाचता अकॅडमीमधून वगैरे पण तुमच्या लक्षात येणार नाही, ती गोष्ट तुम्हाला पूर्ण कळणार नाही. त्यामुळे मला वाटतं मी एवढंच फक्त माहीत ठेवावं. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जर माहीत ठेवायचं असेल तर मी ते वाचू शकता. पण हे इथं एवढं महत्त्वाचं आहे, कारण टोटली डायग्राम अशा देऊन आहेत म्हणून. ठीक आहे. तर पुन्हा एकदा बघा, व्हॉट आर द डिफरंट स्टेप्स इन्व्हॉल्व इन द प्रोसेस ऑफ मेयोसिस 1. हाऊ मेनी स्टेप्स आर देअर टोटल? Totally there are 5 steps. Which are the steps? Lipotin, zygotin, pacitine, diplotin and dikinesis. तर प्रत्येकात तुम्ही एक्सप्लेन करायचं. व्हॉट हॅपन्स इन लायपोटिन, व्हॉट हॅपन्स इन जायगोटिन, व्हॉट हॅपन्स इन पॅसिटिन, व्हॉट हॅपन्स इन डिप्लोटिन अँड लास्ट व्हॉट हॅपन्स इन डायकायनेसिस. बघा तुम्ही इथं लायपोटिनमध्ये फक्त सेंट्रिओल्स डुप्लिकेट तयार होतात. सेंट्रिओल्स 2 तयार होतात. त्यानंतर झायगोटीमध्ये सेंट्रिओल्स मूव अपार्ट, स्टार्ट टू मूव, दूर जायला सुरू, स्टार्ट टू मूव अवे फ्रॉम इच अदर, एकमेकापासून दूर जायला सुरू होते. इथे अगेन दे मूव अवे फ्रॉम इच अदर. कोण? सेंट्रिओल्स. आणि इथं दे क्लिअरली मूव टू अपोजिट पोल. सेंट्रिओल्स टोटली clearly move to opposite poles and they start to form spindle fiber. Start सुरू होते, इथं स्पिंडल फायबर फॉर्मेशन सुरू होते. आणि इथं कम्प्लिटली स्पिंडल फायबर्स आर फॉर्म टोटली अँड दे सेपरेट होमोलोगस क्रोमोझोम्स. हे इकडे ओढते, याला इकडे ओढते, म्हणजे अर्धे क्रोमोझोम इकडे चालले आणि अर्धे इकडे वर चालले. म्हणून 2 ग्रुप्स ऑफ क्रोमोझोम्स आर फॉर्म आणि each one group form 1 nucleus 1 cell. Second group of homologous chromosomes form second nucleus. In this way here form 2 cells. ते सेल कसे होतील ते पुढे पाहू आपण. फक्त इथपर्यंत इथं घडते सेपरेशन ऑफ द होमोलोगस क्रोमोझोम्स बाय द स्पिंडल फायबर. ठीक आहे. तर असा तुम्हाला इथं तुम्हाला 4-5 मला मुद्दे इथं सहज लिहिता येतील, हा जर प्रश्न विचारला पेपरला तर. ठीक आहे. सो पुन्हा एकदा पहा, 5 नेम ऑफ द 5 डिफरंट स्टेप्स: लायपोटिन, झायगोटिन, पॅचिटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस. व्हॉट हॅपन्स इन लायपोटिन? काही नाही कळत, सिंपल आहे. क्रोमोझोम्स कंडेन्स, स्टार्ट कंडेन्सेशन, सो दे बिकम कॉम्पॅक्ट, जाड होतात ते, बस. झायगोटिनमध्ये काय होते? होमोलोगस क्रोमोझोम्स स्टार्ट पेअरिंग आणि त्यामुळे क्रोमॅटिड are divided into 4 parts. It is called as tetrad. Pairing of homologous chromosomes and division of the chromatid. 2 गोष्टी घडतात. In pachytin क्रॉसिंग, हे महत्त्वाचं आहे, क्रॉसिंग ओव्हर ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड, बरोबर आहे. अँड जेनेटिक मटेरियल एक्सचेंज, सो न्यू कॉम्बिनेशन फॉर्म. इन डिप्लोटिन काय होते? होमोलोगस क्रोमोझोम स्टार्ट टू सेपरेट अँड लुक लाईक द एक्स शेप. हे तर महत्त्वाचं आहे. In dikinesis, spindle fiber totally appeared and that separate the homologous chromosomes. ठीक आहे. तशा प्रकारे तुम्हाला हे सर्व लिहून काढायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर इथे सांगा, इथे प्रश्न कशा प्रकारे बनवू शकतात. नंबर 1, व्हॉट इज सायटोकायनेसिस प्रोसेस? व्हॉट इज द रिझल्ट ऑफ सायटोकायनेसिस प्रोसेस? तर पहिले लिहायचं डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम आणि व्हॉट इज रिझल्ट? 2 new cells are formed.
they are called daughter cell. Second, the process of cytokinesis, it is under 3 step लिहायचं. नंतर what is the cytokinesis difference between the plant cell and animal cell. मग इथं काय नॉच इज फॉर आणि इथं सेल प्लेट इज फॉर हे बरोबर लिहायचं. बघा डिफरन्स दोघांमध्ये इथं काय होते इथं काय होते. त्यानंतर what are the stages of meiosis. Meiosis first, meiosis second. Now what are the different features of meiosis process. मग तुम्ही सांगायचं meiosis फर्स्टमध्ये काय काय. फर्स्ट स्टेप रिकॉम्बिनेशन, सेकंड homologous chromosomes divided into 2 groups, third 2 haploid cells are produced, and 4 total it has 4 stages, but first stage prophase divided again into 5 stages. इथं प्रश्न बनते व्हॉट आर द 5 स्टेप्स ऑफ प्रोफेस इन मिओसिस 1. मग नाव सांगायचे, फक्त नाव सांगायचे. मग एक्सप्लेन म्हटलं मग तुम्हाला हे अशा प्रकारे एक्सप्लेन करावं लागेल. डायग्राम तुम्ही हे काढू शकता किंवा तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत नीट काढू शकता. मिओसिस 1चे डायग्राम हे फक्त कसे डायग्राम आहेत. मिओसिस फर्स्ट ओनली प्रोफेस. मग तुम्ही लहान लहान प्रश्न बनवू शकता. व्हॉट हॅपन्स इन मिओसिस, व्हॉट हॅपन्स इन लायपोटीन, व्हॉट हॅपन्स इन झायगोटीन, व्हॉट हॅपन्स इन पॅचिटीन, व्हॉट हॅपन्स इन डिप्लोटीन, अँड व्हॉट चेंजेस टेक प्लेस इन द डायकायनेसिस. ठीक आहे. तशा प्रकारे या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही अगदी सावकाशपणे सर्व तुम्ही लिहून काढा आणि तुम्ही याच्यावरती प्रश्न पण बनवायचं. ओके.